असं हे? हा, आता ह्याच्यावर अशी टिचकी मारा. ह्याच्यावर? हो. परफेक्ट. आता ते मला कर. जमलं नाहीये, करा ट्राय. ऐक प्रीतम, मला जमणार. थांब. अरे कशाला उगाच. हे बघ असतं ना. पण थोडी वहिनी, मला पण शिकवा ना रांगोळी काढायला. अहो चाललात कुठे? मला पण शिकवा ना असा हात धरून रांगोळी काढवायला. उठ उठ. ते आपल्याकडे पाहुणे आहेत, त्यामुळे तू प्लीज त्यांच्यासोबत कुठली फालतूगिरी करू नकोस. हो हो हो. अहो मगाशी पाहुण्यांचा पाहुणचार करायचा राहिला, म्हणून तर आलो इथे. वहिनीबाई येता ना घरी? अहो पाहुणचारासाठी. दादा सोड 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 सोड. सोड. अरे तू काय बरं आहेस ना? तू काय मला अडवतोयस? अरे तो प्रियाला बोलतोय, तुला कळत नाहीये? अरे तू नवरा आहेस ना तिचा, मग तू नाही. अरे त्यांची जरा खोडकर वृत्ती दिसते, त्यामुळे आपण नको लक्ष देऊया. सोड ना, आपला पण मूड खराब होईल. जाऊ दे, चल आपण निघूया. प्रीतम. हा, पाहुणे जरा हुशार दिसतायत. जरा शिका यांच्याकडनं काहीतरी. किती डेंजर माणसं राहतात इथे. तिथे दादा तुम्ही कसं मॅनेज करताय सगळं? नाही प्रिया प्लीज. हे बघ, ऍक्च्युली चाळीत सगळी लोक खरंच खूप चांगली आहेत. हा एकटाच आहे नालायक. चाळीतल्या सगळ्या लोकांना हा त्रास देतो. आय एम रिअली सॉरी. चल आपण निघूया. ते काय रे, पावसा पाण्याचं बाईक वरनं फिरतोस तू? बाबा, तुम्ही इकडे काय करत होता? माहित नाही रे, म्हणजे मनच लागत नाहीये घरात. दिवाळी सारखा सण आहे, पण तू घरी नाहीयेस. दिवाळी असल्यासारखं वाटतच नाहीये. मला सांग, कसा आहेस तू? आणि माझी सुनबाई कुठे आहे? ती कशी आहे? तिची काळजी घेतोस ना तू? हा बाबा, आम्ही एकदम खूप खुश आहोत. असंच आनंदात राहा. बाबा, मी काय म्हणतोय, आपण एक काम करूया. तुम्ही आमच्या घरी चला. आमचं घर बघा. पारू घरीच आहे. मी तिला सांगतो. दादा, दिनेश दादा, तुम्ही गाडी घरी घ्या. नाही नाही नाही, नको, घरी नको. तुला माहितीये, मी आईल्याच्या शब्दाच्या विरोधात जात नाही कधी. नाही, पण मला खात्री आहे, कधी ना कधीतरी तिचा राग कमी होईल आणि ती तुम्हा दोघांनाही घरी बोलवेल. आईची खूप आठवण येते. अक्षरशः तिला भेटण्यासाठी मी तरसतोय बाबा. आईल्याची काय अवस्था वेगळी आहे का? तिला सुद्धा खूप आठवण येते तुझी. ते दाखवत नाही एवढंच. शेवटी आईचं काळीज आहे रे तिची. तू इकडे श्वास घेतलास ना, तरी त्याचा आवाज तिला तिथे येतो. परवा तर तू दिलेल्या साड्या घेऊन बसली होती. यावर्षी तू साडी आणली? बाबा, मला मी जिथे काम करतो ना, तिकडे दिवाळीचा बोनस मिळाला आणि मी नेहमीप्रमाणे आईसाठी साडी घेतली होती. मला खरंच कळत नव्हतं की तिला ही कशी देऊ. बाबा,
तुम्ही काही करून ही साडी आईपर्यंत पोचवाल का? आणि तिला प्लीज कळू देऊ नका की मी दिली आहे म्हणून. तू नको काळजी करूस, सगळं होईल व्यवस्थित. हे बघ, तिने तरी नाही तरी माझी खात्री आहे कधी ना कधी ती ही साडी नक्की नेसेल. खरंच खूप जीव आहे तुझ्यावरतीचा. काय अवस्था करून घेतली स्वतःची. काय तुझं पावसा पाण्यात बाईक वरती फिरतोयस आणि अशी डिलिव्हरीची कामं करतोयस. बाबा, तुम्ही पण असे गरिबीत दिवस घालवलेत ना कधीतरी, आणि तुम्हीच म्हणायचं ना, हे दिवस खरंच खूप सुखाचे दिवस असतात. हे दिवस कधी विसरायचे नाही. हे सगळं तुम्हीच शिकवलं ना बाबा. आणि मला मला काही कमीपणा नाही वाटत या कामाचा. टेन्शन नाही बाबा. मी आणि पारू आम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सिच्युएशन निभावून देतो. आदित्य, मला खात्री आहे आरू तुला कधीच एकटं सोडणार नाही. बाबा, येऊ मी? आदित्य, मला खरंच तुझा अभिमान वाटतो. बाळा, आय एम प्राऊड ऑफ यू.